तुकाराम मुंडे मध्ये मी खूप ऐकलंय, खूप खूप काही केलंय त्यांनी आणि त्यांच्यामुळे ते चांगलं काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या खूप मला तर असं वाटतं की ते मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजेत. भ्रमित करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनाविरुद्ध FDA ने आता ठोस कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. औषधं वगैरे ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्याच्यात कधीही खोटेपणा असू नये आणि भेसळ असू नये. तज्ज्ञांना विचारूनच आम्ही औषध घेतो. दाखवतात ते आमचं प्रोडक्ट चांगलं आहे, पण वास्तविक ते प्रोडक्ट चांगले नाहीये. तुकाराम मुंडेच नेहमी बदली वगैरे होत असते, पण ऍक्च्युअली ते चांगलंच काम करतात. नमस्कार, मी अक्षता खवडे आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहातील दिव्या फार्मसी यांच्यावरती खरं तर खोटे दावे आणि जे काही जाहिराती पसरल्या जातात खोट्या, त्याच्यावरती FDA ने एक ठोस कारवाई सुरू केलेली आहे. तर आपण आज याच सामान्य नागरिकांना विचारणार आहोत त्यांची प्रतिक्रिया नक्की यावरती काय आहे. तुकाराम मुंडे यांनी दिव्या फार्मसी यांच्यावरती ठोस कारवाई चालू केलेली आहे. जे प्रोडक्ट आहे म्हणजे ते करतात बाहेरून ते सगळं रॉंग आहे. पतंजलीचं वगैरे सगळे जे आहेत ते सल्ले आपण डॉक्टरांना विचारूनच घेतले पाहिजेत, बस बाकी काय. की आता तुकाराम मुंडे यांनी जी कार्य म्हणजे त्यांनी जे ऍक्शन केलेली आहे ती काय वाटतं तुझ्या नजरेत ती बरोबर आहे की नाही? हे बरोबर आहे, परफेक्ट काम केलं आहे त्यांनी. कारण की जे म्हणजे आपण गोळ्या वगैरे घेतो बाहेरून ते आपल्या बॉडीला इन्फेक्शन करू शकतात. आपण डॉक्टरांना विचारूनच हा सल्ला घेतला पाहिजे. सल्ला घेतला पाहिजे. तुला काय वाटतंय जर तुकाराम मुंडे यांच्यासारखे लोक जर आपल्या प्रशासनामध्ये आली तर नक्कीच हे सगळे फ्रॉड वगैरे बाहेर येतील? फ्रॉड वगैरे बाहेर येतील, परत मग अजून चांगलं काहीतरी काम होईल त्यांच्या मार्फत. त्यांच्या मार्फत खरंच काहीतरी चांगलं काम होईल. तुला काय वाटतंय जे खोटे दावे करतात किंवा जे खोटे ऍडव्हर्टिजमेंट वगैरे करतात त्यांच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे की? हो, कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. कारण की असे फ्रॉड बरोबर चालणार नाहीत, माणसांना पण त्याच्यात इफेक्ट पडणार, बाकी काय. एक छोटा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं जे खोटे दावे वगैरे करतात किंवा खोटे जाहिराती पसरवतात आणि त्याच्यावरती लोक भुरळ पडून काही प्रोडक्ट खरेदी करतात किंवा औषधं घेतात, तर ते चांगलं आहे की नाही? नाही, चांगलं नाही ते. चांगलं नाहीये. काय वाटतं तुम्हाला की आता ते औषध वगैरे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्यायचं, कोणाचं पण ऐकून नाही म्हणजे नाही घ्यायचं ते. नाही घ्यायला पाहिजे? तर काय वाटतंय जे लोक आता सध्या ऍडव्हर्टिजमेंट वगैरे बघतात आणि घेतात तर त्याच्यावरती रोग आला पाहिजे की? हा, आला पाहिजे. आला घातला पाहिजे त्याच्यावर. हा. घातला पाहिजे. आता तुम्ही पतंजलीचे प्रोडक्ट वगैरे वापरतात? नाही वापरत. मग काय वाटतं आता त्यांच्यावरती पण आता 100% ते बोलतात आयुर्वेदिक आहे, पण आता त्यांचंही कुठे ना कुठेतरी भेसळयुक्त गोष्टी बाहेर येत आहेत, तर त्यावरती काय म्हणतात? आता भेसळ असेल तर त्याच्यावर आळाच घातला पाहिजे आणि तसं कोणाचं पण ऐकून वापरलं पण नाही पाहिजे. आता मी तर कधी वापरत नाही पतंजलीचं, पण बरेचसे पैकी ऐकून म्हणजे असं आता मॅगी बिगी किती बरेच मध्ये नाही प्रोडक्ट खराब निघाले होते. परत ते काय जाम बिम चांगलं आहे करून बरेच गोष्टी खराब होत्या. पण आपण कसं करतो, आपण गोष्टींवरती विश्वास ठेवतो, बरोबर, हा, की हे चांगलं आहे ते चांगलं आहे. ऐकून पण असं केलं पाहिजे का? काही सल्ला नाही, वगैरे नाही. घेतला पाहिजे की नाही असं? कोणाचा डॉक्टरांचा किंवा कोणी असेल त्याचा सल्ला घेतला पाहिजे. की चांगलं आहे की चांगलं नाही ते. चांगलं नाही? चांगलं नाही. तुम्ही कधी अशा गोळ्या वगैरे घेता की? मी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काही गोळी वगैरे घेतच नाही. तर काय वाटतं जे आता तुकाराम मुंडे करतायत तर असंच कार्यरत आले, ते कार्यरत आता आलेत आणि तसंच जर हे कार्य पुढे गेलं आणि खरंच हे जे फ्रॉड आहे ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच हे फ्रॉड थांबतील असं वाटतं तुम्हाला? हो, थांबतील तर. ते चांगलं कार्य करत असेल तर जनता त्यांना सपोर्ट करेलच की नाही, म्हणजे थांबेलच. भेसळ वगैरे थांबेलच ना. तर आरोग्य संबंधी जे लोक खोटे आश्वासनं देतात किंवा खोटे दावे पसरवतात किंवा खोट्या जाहिराती देतात त्या बंद झाल्या पाहिजेत की नाही? झाल्या पाहिजेत बंद. झाल्या पाहिजेत. काय वाटतं जर लोक खोट्या आश्वासनाला भुरळ पाडून जे लोक आता औषधं घेतात तर त्यांनी तज्ज्ञांना वगैरे विचारून औषधं घेतली पाहिजे? गरजेचं आहे. गरजेचं आहे. पुढे अजून काय वाटतं तुम्हाला की आता जे तुकाराम मुंडेंनी हा जो घोटाळा पकडलेला आहे जर असेच लोक आपल्या शासनामध्ये असतील तर नक्की बाकीचे जे घोटाळे आहेत ते बाहेर येतील? नाही येणार. शासनामध्ये असतील तर कसे येणार? प्रशासनामध्ये प्रशासनाचे अधिकारी काढणार तरच येणार, नाहीतर कुठे येणार? लोक घेतच राहणार कुठल्याही वस्तू. मग प्रशासनामध्ये जर अशी लोक असले तर खरंच ते बाहेर येतील की नाही? मला नाही वाटत तसे येणार. का नाही वाटत? म्हणजे असं प्रशासनामध्ये सर्वच भ्रष्ट प्रशासन आहे देशाचं. काय आहे, कुठं आहे, काय आहे? व्यवस्थित नाहीच आहे ना. काय वर वाटतंय? पासून दिल्ली पासून खालीपर्यंत सर्व भ्रष्ट प्रशासन आहे.
भ्रष्ट प्रशासन आहे. पण आता जे भ्रष्ट प्रशासनात जसे तुकाराम मुंडे कार्यरत येत आहेत, तसे जर ह्या भ्रष्ट प्रशासनाच्या जागी असे काही लोक आले की जे भ्रष्टाचार बाहेर काढतायत, पण त्याला अशा टिकूनच लोक- देणार नाही ना हा असा प्रशासन टिकून कुठं देत आहेत अशा लोकांना. टिकून नाही देत. त्यांना कुठं पाठवायचं मग त्यांना दुसरीकडे बदल्या हे ते त्यांचं चालूच असतं. मग असे जे भेसळयुक्त गोष्टी ज्या बाहेर पडतायत मग त्या चालूच राहणार आहेत असं चालूच वाटतं? राहणार तर काय, चालू राहणार नाही तर काय होणार आहे. राज्यात असंच चालू राहणार सर्व. आणि जसे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही पण काही गोळ्याचे सेवन करता किंवा काही करता, जर असेच भेसळयुक्त गोष्टी बाहेर यायला लागल्या आणि असेच फ्रॉड होऊ लागले देशामध्ये, तर पुढे जाऊन पुढची परिस्थिती काय असेल? काय नसणार परिस्थिती, देशच बिघडला जाणार. देश बिघडला जाणार असं वाटतं तुम्हाला की देश बिघडलाच जाणार. आता जे सध्याचं प्रशासन आहे त्याच्यामुळं सर्व केंद्रापासून इथपर्यंत देश बिघडूनच जाणार मग संपूर्ण. तुमच्या नजरेत असं काय आहे की प्रशासनाला तुम्ही सांगू शकता की ह्या गोष्टी करू नका, म्हणजे काय आपण- प्रशासन करणार नाही, कोर्ट नाही चांगलं, हायकोर्ट सारखे लोक नाही चांगले राहतं, तो प्रशासन काय राहणार. या प्रशासनच देशाने खाऊन टाकलंय, सर्व कोर्ट बीट सर्व खाऊन टाकलंय. काय वाटते काका की आता सध्या जे चालू आहे, जे लोक आपले खोटे दावे बघून किंवा खोट्या जाहिराती बघून शहानिशा न करता औषधं विकत घेतात, डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं विकत घेतात, तर त्यावरती तुमचं काय मत? पण शहानिशा केली पाहिजे हे मात्र नक्की आहे. जर शहानिशा केली नाही तर त्याचा फायदा नाही. उगाच असं वेडं वाकडं सांगून कोणाची ऍड करणं बरोबर नाही. ते पतंजलीमध्ये पतंजलीचा एक भाग आहे. पतंजलीचा एक भाग आहे, त्यांचे जे उत्पादन आहे त्याच्यावरती तुकाराम मुंडे यांनी ठोस कारवाई केली आहे, कारण त्यांचे जे औषधं आहेत ते जरा त्याच्यामध्ये भेसळयुक्त सापडलेलं आहे काहीतरी, तर अशी कारवाई केलेली आहे. तर आता बोलतात ना की आयुर्वेदिक घेणं पण महाग झालेलं आहे, म्हणजे चुकीचं झालेलं आहे. असं आहे. हा, तर काय कारण त्यावरती mix- काय म्हणतात? नाही पण भेसळ झाली असेल म्हणजे कुठचं तरी काहीतरी मिसळून त्याच्यामध्ये करत असतील तर योग्य नाही. मग त्या शारीरिक म्हणजे मानवाला त्रास होईल इतकं त्याने करता कामा नाही. तुम्ही वापरता कधी आयुर्वेदिक? आयुर्वेदिक आहे ना, कधी कधी म्हणजे खायला जांभळं किंवा आळू माहितीये का, एक फळ आहे. ॲलोपॅथी वगैरे, आता आपण कसं आयुर्वेदिक वगैरे आपण करतो, आयुर्वेदिक पण कधी करायला गेलो- आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरलेत का जे विकले जातात? नाही घेतलेला अजून. नाही घेतलं. तर काय वाटतं जे योग्य खायला प्रकारे पाहिजे पण योग्य ते पाहिजे. योग्य प्रकारे जे प्रकारे वापरले पाहिजे. काय वाटतं ह्या जे गोष्टी करतात, जे खोटे दावे करतात किंवा खोट्या जाहिराती पसरवतात, त्याच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे? ठोस कारवाई झाली पाहिजे. कारण शेवटी तो दवा त्याचं हे केलं पाहिजे आणि नंतर ते झालं पाहिजे. काय वाटतं तुकाराम मुंडे यांच्यासारखे लोक जर कार्यरत आले आपल्या शासनामध्ये, तर नक्कीच पुढे जाऊन हे जे भेसळयुक्त गोष्टी आहेत किंवा जे फ्रॉड होतात ते थांबतील असं? पण त्यांचंच नाव का, असे बरेच लोक आहेत. मुंडे फक्त एक हे झालं, पण बरेच लोकांनी असं केलेलं आहे की फ्रॉड करून ते भेसळ करून विकलेल्या आहेत. अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की त्याने बऱ्याच जण जाहिराती पण आलेल्या आहेत, ते सांगून खोटं नाटं. पण ते शासनाने पण बघितलं पाहिजे. नाही, आता मुंडेंनी काय केलंय की हे जे खोट्या जाहिराती करतात ना त्यांच्यावरती ऍक्शन आणले. म्हणजे आता ते अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त आहेत, आता ते सध्या शासनाचे आयुक्त, आणि ते झाल्या ते ऍक्शन मोडवर आले आणि हा एक घोटाळा त्यांनी समोर आणला. तर त्यावरती तुमचं काय म्हणणं? सजेशन आहे की असं केलं पाहिजे त्यांनी. असं केलं पाहिजे. आणि ते नेहमी तुम्ही जर बघितलं असेल की त्यांनी नेहमी कधी ना कधी काही ना काहीतरी कठोर कारवाई केलीच आहे प्रत्येक गोष्टींवरती. तर असेच लोक जर आपल्या शासनामध्ये असतील तर खरंच बाकीचे जे घोळ आहेत ते थांबतील असं वाटतं? थांबतील ना. त्याने केल्यानंतर सर्वांना लक्षात आल्यानंतर ते होईल. होईल. अजून काय सांगाल तुम्ही की डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की नाही कुठलीही औषधं गोळ्या? एक काम आहे की सल्ला तर घेतलाच पाहिजे, कारण त्याने त्याचा अभ्यास केलेला आहे. मग तुम्ही आयुर्वेदिक म्हणा किंवा दुसरं हे म्हणा, तर त्याचा अभ्यास केलेला त्याच्यात विचारणं गरजेचं आहे. तुकाराम मुंडे माहिती आहेत तुम्हाला, त्यांनी ही कारवाई केलेली आहे की जे काही उत्पादनं होतात, औषधं होतात, ती भेसळयुक्त असतात. तर त्यांनी ते जे उत्पादनं आहेत ते बाहेर काढलेली आहेत. ओके,
तर तुम्हाला काय वाटतं की अशी भेसळयुक्त औषधं ज्यांचे बोलतात ना की ॲडव्हर्टिजमेंट होतात, ज्यांचे दावे केले जातात, खोटे दावे केले जातात, तर त्याच्यावरती आळा घातला पाहिजे की? अच्छा, आळा घातला पाहिजे. खोटे दवाखान्यावर आळा घातला पाहिजे. खोटे दावे करतात दावे की करतात, हा, बरोबर दावे करते, आळा घातला, बंद केलं पाहिजे. बंद केलं हा. पाहिजे. तुम्ही कधी असं केलंय की कुठली औषधं अशी ॲडव्हर्टिजमेंट वगैरे बघून किंवा काही जाहिराती बघून जाहिराती बघून ऍडव्हर्टाईज बघून काहीच केलेलं नाही मी. काहीच केलेलं नाहीये? मग आता जे तुकाराम मुंडे आता कार्यरत आलेले आहेत ते बरोबर आलेत की नाही? खरंच बंद झाली पाहिजेत की नाही? बंद झालं पाहिजे औषध. बंद झालं बंद झालं पाहिजे, हा. आणि आता जे त्यांनी आता जे पुढे करतायत की त्यांनी आता हे बंद केलं पाहिजे, तर आता त्यांनी जे बाहेर आणले तर खरंच हे दावे वगैरे पुढे जाऊन बंद होण्याची शक्यता आहे? वाटतंय तुम्हाला असं कधी? बंद हो असं मला पण वाटतं. बंद होण्याची शक्यता असावी. काय वाटतंय जर असे दावे खोटे दावे येतात आणि त्याच्यामुळे आपण जे सेवन करतो ते आपल्यासाठी कितपत हानिकारक आहे? हानिकारक आपल्यासाठी, हानिकारक आहे ते. काय वाटतं काय प्रॉब्लेम होऊ शकतात? त्यात काय काय किती प्रकार होऊ शकतात, विषबाधा वगैरे. विषबाधा वगैरे सगळे प्रकार होऊ शकतात. म्हणून हम्म. तर काय वाटतं आता जे तुकाराम मुंडे यांनी ऍक्शन घेतलेली आहे तर त्याच्यावरती खरंच ठोस कारवाई पुढे चालेल की आता इतपतच आहे? नाही नाही, चालली पाहिजे, कारवाई चालली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की आधीपासून तुकाराम मुंडे हे कार्यरत येतातच आणि ते कठोर शासन करतातच प्रत्येक टाइमाला. तर असे जे लोक आहेत ते शासनामध्ये पाहिजेत की नाही त्यांच्यासारखे? असे लोक पाहिजे, ऍक्शन घेतात. ऍक्शन घेणार पाहिजे लोक, या काळात तरी पाहिजे. तर दादा मला सांगा की औषधं किंवा उत्पादनावरती जे खोटे दावे करतात किंवा जे खोटी ऍडव्हर्टिजमेंट करतात तर त्यांच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे की? हा, करणं गरजेचं आहे खूप. कारण काय खूप काय भेसळ वगैरे खूप असं चाललंय. खोटी ॲडव्हर्टाइजमेंट खरोखर खूप चुकीची आहे. त्याच्यावरती कारवाई करणं खूप गरजेचं आहे. काय वाटतंय जे आता तुकाराम मुंडे यांनी कार्यरत आलेले आहेत ते आता जे खोटे दावे करतात किंवा ज्या आता दिव्या फार्मसी आहे जी पतंजलीच्या अंतर्गत आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे कारण त्यांच्या ज्या उत्पादनामध्ये काही भेसळ मिळालेली आहे. तर वाटतं असं की आयुर्वेदिकच आता 100% राहिलं नाहीये तर माणसांनी ते सेवन केलं पाहिजे. सोशल मीडियावरती असं खूप बघितलंय, खूप सारे भेसळ वगैरे मिसळलेले आहेत. ते तुकाराम मुंडे करतायत ते मला तर माझ्या मते वाटतं की खूप ते गरजेचं आहे. त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतात आणि खूप काही आजार असे निर्माण होतात की त्यांच्यावर कारवाई करणं खूप गरजेचं आहे. काय वाटतं आता जे लोक आहेत ते ऍडव्हर्टिजमेंट बघून गोळ्या वगैरे किंवा काही प्रोडक्ट घेतात तर खरंच आपण ते ऍडव्हर्टिजमेंट वगैरे बघून खरेदी केलं पाहिजेत की तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे? पहिलं तर ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेणं हे खूप चुकीचंच आहे. आणि आपण काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट बघतो किंवा युट्यूबवरती बघतो, सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवरती काही ना काहीतरी सांगत असतात आपल्याला, त्याच्यावरून आपण घेणं खूप चुकीचं आहे. आपल्याला माहिती नसतं की किती कंटेन असतं, काय असतं, ते आपल्याला काहीच कळत नाही. तर मला तर असं वाटतं की डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊनच आपण औषधं किंवा गोळ्या काय असतात ते घ्यायला पाहिजे. आता जे आपले आयुक्त तुकाराम मुंडे आहेत ते नेहमी तुम्ही पाहिलं असेल की ते नेहमी कठोर कारवाई करतातच. तर असे लोक आपल्या इथे आले पाहिजेत की नाही आपल्या शासनामध्ये? तुकाराम मुंडे मध्ये मी खूप ऐकलंय, खूप काही केलंय त्यांनी आणि त्यांच्यामुळे ते चांगलं काम करतात. त्याच्यामुळे त्यांचे खूप ट्रान्सफर सुद्धा झाले, हे सुद्धा मी ऐकलेलं आहे. तर अशी माणसं आपल्या सिस्टम मध्ये असणं गरजेचं. मला तर असं वाटतं की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजेत. मुख्यमंत्री बनले पाहिजेत, पण नक्की जर त्यांना मुख्यमंत्री बनवलं तर नक्कीच अशीच ठोस कारवाई होईल का पुढे? मला तर असं वाटतं की ठोस कारवाई होईल, कन्फर्म 100% होईल कारवाई. आता तुम्ही जसं पाहिलं की नीटचे पेपर लीक झाल्यात असे सगळे, तर तुकाराम मुंडेंसारखे जर लोक आपल्या प्रत्येक शासनामध्ये असतील आणि बोलतात ना की ते एक लीड करत असतील तर नक्की हे जे घोळ आहेत, जे आपले हे जे काळे धंदे आहेत ते सगळे बाहेर येतील असं वाटतं? त्यांच्या मागच्या कार्यानुसार मला असं वाटतं की ते त्यांच्यामुळे हे खूप काही होलं. आमच्याकडे काही गव्हर्नमेंटचे आहेत त्यांच्या अंडर कामाला होते, तर त्यांनी पण असं सांगितलं की ते आल्यापासून ते जेव्हा लेट यायचे ऑफिसला कामावरती ते वेळेत यावे लागले. त्या गोष्टीवर मला असं वाटतं की ते खूप चांगले, ते त्या कार्यासाठी खूप सक्षम आहेत. काय सांगाल तुम्ही लोकांना की खरंच जे काही औषधं वगैरे घेताय किंवा जे काही आहे ते खरंच काय करून आणि कशा पद्धतीने घेतले पाहिजे? लोकांना मी हेच सांगू शकतो की मला पण अनुभव आला की स्वतः आपण रिसर्च करून आपण घेतो ते खूप चुकीचं आहे. डॉक्टर जे सांगतील, कारण डॉक्टरला सगळं माहिती असतं. आपण कुठेतरी सोशल मीडियावरती जाणार आणि त्यांच्याकडून ते घेणार ते बरोबर नाहीये. डॉक्टरकडूनच घेणं ते योग्य आहे. मैं तो 15 साल से वो अंग्रेज का गोली ले रहे भाई, काय के लिए इधर का उधर का दवा मैं नहीं लेती. क्या लगता है जो लोग एडवर्टीजमेंट वगैरह लेके या फिर देख के या फिर वो जो बोलते हैं ना लोग ऐसे जो दावे करते हैं कि हाँ ये गोली लो अच्छी है, तो ये सब अच्छे, ये सब ठीक है? नहीं, मैं वो पड़ता नहीं, एक ही गोली
एक ही गोली 15 बरस से एक ही गोली वो पड़ता है, क्योंकि मैं घर में अकेले रहती, अपना कोई नहीं है। कुछ होएगा तो वो जल्दी असर भी नहीं करता है क्या नहीं? तो क्या लगता है इस पे रोक आना चाहिए, इस पे लोगों ने थोड़ा सा ये करना चाहिए, सोचना चाहिए कि जो गोलियां हम लेते हैं वो डॉक्टर को पूछ के लेना चाहिए। हाँ, डॉक्टर को जो भी करता है ना अपन डॉक्टर को पूछ के लेना चाहिए। जर ते सत्यशोधक असतील तर नक्कीच असे लोक आपल्या म्हणजे संसदेत आपल्या सराउंडिंगमध्ये असले पाहिजे, ज्याच्याने आपल्यासमोर खरीचा खुलासा होईल. तर ज्या पद्धतीने त्यांनी त्या औषधांचा शोध लावला की त्यात काही भेसळ आहे, तर माझ्या मते तरी असे लोक आपल्या सराउंडिंगमध्ये पाहिजेत. काय वाटतं आता जे घोळ होत आहेत, आता औषधाचा झाला, त्याआधी नीट एक्झामचा झाला, असे जे घोळ म्हणजे बोलतात ना की होत आहेत, तर असे लोक जे कारवाई करतात आणि ठोस कारवाई करतायत, तर असे लोक खरंच आले तर आपल्याकडे जे आता घोळ होत आहेत किंवा जे काही गोष्टी होत आहेत त्या थांबतील. हा म्हणजे नक्कीच जे असे जर लोक असतील तर जे घोळ आता आपल्या म्हणजे या देशामध्ये होत आहेत ते नक्कीच असे थांबतील. असं वाटतं. मग काय आता ही जी कारवाई जी चालू केली आहे ती पुढे गेली पाहिजे की नाही? हो नक्कीच, माझा तर पाठिंबा आहे या गोष्टीला. तू कधी यूज करतोस कसे प्रोडक्ट, कधी ऍडव्हर्टिजमेंट वगैरे बघून असे कधी आणल्यात प्रोडक्ट आणि आपण यूज केलं, असं झालंय का? हा, सोशल मीडियाच्या सहाय्याने असे म्हणजे केलेत, ऑर्डर केलेले आहेत. तर वापर सुरू आहे माझा, आत्ताही वापर सुरू आहे. पण माझं म्हणणं आहे की डॉक्टरच्या प्रेस्क्रिप्शननुसारच प्रोडक्ट्स घ्यावे, तेच आपल्यासाठी खूप चांगले उत्तम जे सहाय्य पडेल आपल्यासाठी. आता सध्या पतंजलीचे सहाय्यक आहेत दिव्या फार्मसी, यांच्या काही उत्पादनावरती ठोस कारवाई करण्यात आलेली आहे. तर त्यावरती काय वाटते, पतंजलीचे प्रोडक्ट्स कधी तू वापरले आहेत? हा म्हणजे अजूनपर्यंत तर नाही वापरलेत, पण माझे असे खूप असे नातेवाईक आहेत ते वापरत आहेत, पण त्यांना अजूनपर्यंत ज्या गोष्टीसाठी त्यांनी ते प्रोडक्ट्स घेतलेत त्याचा अजूनपर्यंत त्यांना काही म्हणजे असं परिणाम पडलेला नाही, म्हणजे फरक जाणवलेला नाही आहे. तर माझं असं मत असेल की की त्या गोष्टीवरती काही म्हणजे अशी भेसळ वगैरे असू शकते. तर आपण कुठलीही गोष्ट म्हणजे डॉक्टर्स किंवा जे म्हणजे ज्या गोष्टीमध्ये स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याच नेतृत्वानुसार आणि त्यांच्याच मदतीने ती गोष्ट घ्यावी. तुम्ही कधी ऍडव्हर्टिजमेंट घेऊन औषधं घेतले तशी बाहेर? कधीच नाही. कधीच नाही. पण काही लोक असे आहेत की जे ऍडव्हर्टिजमेंट किंवा खोट्या दाव्यामुळे औषधं खरेदी करतात आणि त्याच्यानंतर त्याचे जे बोलतात ना की असं म्हणलं जातं की ते रामबाण उपाय आहे वगैरे, पण त्याचं काही होत नाही. तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की हे बंद झालं पाहिजे, खोटे आश्वासन बंदच झालं पाहिजे, ते काय खोटीचं आश्वासन आहे. तज्ञांना विचारूनच आम्ही औषधं घेतो. तज्ञांना विचारूनच औषधं घेतात का? तर म्हणजे आता सध्या ते काय डिग्री घेऊन बसलेत ना, म्हणजे त्यांचं आपल्याला ऐकलंच पाहिजे ना. आता हे टीव्हीवर ऍडमिट दाखवतात, ते कधी कधी दाखवतात, कधी कधी नाही दाखवत, ते फ्रॉड बी असू शकतात. असं आहे. हो. मग काय वाटतंय हे जे फ्रॉड ऍडव्हर्टिजमेंट आहे, जे खोटे दावे देतात आता सध्या, तर त्याच्यावरती रोक आला पाहिजे की नाही? आला पाहिजे, बँड आला पाहिजे त्याच्यावर. आला पाहिजे. काय वाटेल जर तेच सगळं निघून गेलं तर खरंच औषधाची उत्पादनं जे आपण सध्या आता आरोग्यासाठी घेतो ती खरंच चांगली मिळतील की नाही? भेटतील ना चांगली. आता त्यांना ऍड एवढी करायची आहे तर मग त्यांनी क्लिनिक खोलावं ना. पतंजलीबद्दल बरेच मी तर ऐकले, कारण त्यांचे असे बरेच प्रॉब्लेम निघाले आहेत औषधांचे, आणि ते जर आपण आपले जर म्हातारी माणसं आहेत, प्रौढ आहेत, त्यांना जर दिले तर त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय अनेक साईड इफेक्टही होऊ शकतात आणि ते हानिकारक आहेत एका प्रकारे. म्हणून त्याच्यावर बंदी आणलीच पाहिजे कोणत्याही प्रकारे. काय वाटतंय जे आता तुकाराम मुंडे जे कार्यरत आलेले आहेत आणि ह्या सगळ्या ऍक्शन घेत आहेत ते FDA अंतर्गत, तर मग ते बरोबर आहेत? हो, एकदम बरोबर आहे. तुकाराम मुंडेची नेहमी बदली वगैरे होत असते, पण ॲक्च्युअली ते चांगलंच काम करतात आणि त्यांचं हे काम सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे त्यांच्या कामाला, आणि ते पूर्ण औषधं बॅनच केली पाहिजे. बॅन केली पाहिजे बरोबर. असं वाटतंय. काय वाटतंय की आता जे ऍडव्हर्टिजमेंट आपण जे डॉक्टर वगैरेला न विचारता जे औषधं घेतात आणि त्याचे साईड इफेक्ट जास्त होतात, तर काय वाटतंय की नागरिकांनी कुठे ना कुठेतरी डॉक्टरला कन्सर्न केलं पाहिजे का? सतर्क राहिलं पाहिजे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतंही औषध घ्यायला नाही पाहिजे, कारण हल्ली खूप चालले पतंजलीचं. दाखवतात ते आमचं प्रोडक्ट चांगलं आहे, पण वास्तविक ते प्रोडक्ट चांगलं नाहीये.
असं तुम्हाला कधी काही अनुभव आलाय की तुम्हाला अनुभव आला नाहीये कारण आम्ही ते वापरत नाही, पण आम्ही असं ऐकलंय, पाहिलंय, असं साईड इफेक्ट लोकांकडून असे ऐकले आणि ते सरकारने बॅन पण केलं त्याच्या औषधावरती केलं. नक्कीच नक्कीच. कारण अन्न आणि औषधं वगैरे ही जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्याच्यात कधीही खोटेपणा असू नये आणि भेसळ असू नये आणि फसवणूक असू नये. म्हणजे सर्वसामान्य जनतेला कधीही या गोष्टीचा त्रास होऊ नये हे महत्त्वाचं. त्यामुळे हे जरुरी आहे, ह्याच्यावरती कारवाई होणं किंवा काय. जे तुकाराम मुंडे यांनी जी कारवाई केली आणि आता जी सुरू झालेली आहे कारवाई, ती पुढे जाऊन अशी सुरू राहिली पाहिजे की? नक्की नक्की ती कायम राहावी, ती कारवाई कायम राहावी. त्याच्या विरुद्ध जे काही अशा प्रकारचे फसवणुकीच्या गोष्टी होतात त्याच्यासाठी कारवाई जरुरी आहे. नियम सक्त असावेत. असं वाटतं. हो. सुरुवातीला असं वाटत होतं की पतंजलीचे प्रोडक्ट्स खूपच शुद्ध आणि अतिशय म्हणजे आपण निशंकपणे वापरण्यास हरकत नाही असं वाटत होतं. कारण त्यांचा जो उत्पादक आहे किंवा ते जे कोण आपले संत आहेत ते नामांकित रामदेव बाबा, त्यांचा खूपच आदर आहे त्यांच्याविषयी लोकांना. खूप ते योगा वगैरे शिकवतात. म्हणजे एकंदर त्यांची पर्सनॅलिटी आणि हे पाहिलं तर त्यांच्या प्रोडक्शनमध्ये जे काही होतं ते आपण कंटेन नेहमी सांगत असतात लोकांना की आम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतो आणि त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की ह्यांच्याकडून कधी फसवणूक होणार नाही ह्यांच्या प्रोडक्टमध्ये. पण हल्ली असं थोडं जाणवायला लागलं आहे. काही लोकांची मतं अशी होतात की ह्याच्यामध्ये आहे काहीतरी भेसळ किंवा ती शुद्धता ज्या पद्धतीने ते सांगतात लोकांना ती मिळत नाही आहे असं काहीतरी लोकांना जाणवायला लागलं आहे. त्यामुळे त्याच्यावर नक्कीच कोणी असो, भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीने हे जर करत असेल अशा प्रकारचं तर आपलं कर्तव्य आहे त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं. भ्रमित करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनाविरुद्ध FDAने आता ठोस कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.